रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी मनोहर पवार। या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सौ स्वाती कोकरे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय। आमच्या महाचर्चामध्ये ते सामील झालेले आहेत। मॅडम नमस्कार। नमस्ते। गेले अनेक दिवस आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या तोफा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये धावत आहेत। त्यानिमित्ताने वेगवेगळे विषय, महिला धोरण असतील किंवा महिलांच्या योजना असतील, यावरती सविस्तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्याची चर्चा सुरू आहे। एकंदरीत परिस्थिती बघितली तर महायुती सरकारने महिलांच्यासाठी अनेक योजना काढलेल्या आहेत असं सांगतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? त्यानंतर जर बाकीची परिस्थिती जर बघितली तर 1500 रुपये प्रत्येक महिलांना त्यांनी दिलेले आहे। महिलांना 50% एसटी फ्री केलेलं आहे। तर याच दरम्यान महाविकास आघाडीनं एक पंचसूत्री या ठिकाणी तयार केलेली आहे। प्रत्येक महिलांना 3000 रुपये ते देणार आहेत। तसेच जे सर्वसामान्य गाव खेड्यातली महिला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास त्यांचा झाला पाहिजे यासाठी मोफत एसटी बस दिलेली आहे। एसटीचं हे दिलेलं आहे मोफत। त्यानंतर 25 लाखाचं आरोग्याचं पॅकेज दिलेलं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचं 3 लाख रुपयाचं सुटीचं ते पंचसूत्रीमध्ये समाविष्ट केलं आहे। एकंदरीत काय वाटते तुम्हाला? खरं अर्थानं सांगायचं झालं तर हे जे सरकार आहे, या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती सुरू केलेली ही योजना आहे आणि ही योजना खरंच फसवी योजना आहे। कारण मला असं वाटतं की त्यांनी ही योजना सुरू करत असताना महिला अगदी 1500 रुपयांमध्ये महिलांचं काय होणार आहे? काहीच होणार नाही। मला असं वाटतं की एक त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय उभं करणं किंवा काही चांगले व्यवसाय उभं करून त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं होतं। त्याच ठिकाणी त्यांनी अगदी निवडणुका समोर येताना महिलांची फसवणूक करण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष आपल्या महायुतीकडे वळवण्यासाठी त्यांनी सुरू केलेली ही योजना आहे। मग ही योजना मला अजिबातच, म्हणजे महिलांना असं 1500 रुपयांमध्ये त्यांचं कुठलंच काम होऊ शकत नाही। मला असं वाटतं की खरंच एक फसवी योजना आहे। आणि महाविकास आघाडी या खरंच या पक्षामध्ये खरंच महिलांना मान दिला जातो, सन्मान दिला जातो। मुळात हा पक्षच काही स्त्रियांच्या अशा चांगल्या कामांपासून सुरू झालेला हा पक्ष आहे आणि खूप चांगली परंपरा या पक्षाला लाभलेली आहे। मला असं वाटतं की ते जे सरकार आल्यानंतर जे महिलांसाठी निर्णय घेईल ते निर्णय खरंच खूप चांगल्या प्रकारचे असतील आणि त्यांच्या हाताला कामधंदे देण्याचं, उद्योग व्यवसाय उभं करण्याचं हे सरकार येईल असं मलाही वाटतं। आणि महायुतीनं सुरू केलेल्या या योजना आहेत, यापेक्षा मला असं वाटतं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती या योजना सुरू करण्यापेक्षा या समाजामध्ये जे अन्याय अत्याचार होतात, स्त्रियांना वेगवेगळ्या प्रश्नांना, वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। अगदी समाजापासून बाहेर फिरेपर्यंत प्रत्येक गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं। मला असं वाटतं निवडणूक समोर आल्यानंतर अशा फसव्या योजना सुरू करण्यापेक्षा त्यांनी स्त्रियांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती एखादा ठोस निर्णय घेणं, काहीतरी ठोस कार्यवाही करणं गरजेचं आहे। एवढंच मला वाटतं। तुम्ही जे म्हणताय फसव्या योजना म्हणून, पण महाविकास आघाडीने सुद्धा पंचसूत्री काढलेली आता, ते पण 3000 देणार आहेत, ते पण एसटी मोफत करणार आहेत, त्यानंतर 25 लाखाचं पॅकेज देणार आहेत। त्यांना शक्य आहे काय ही जी योजना आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणता की महाविकास आघाडीने तेच आश्वासनं दिलेत, पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणजे महायुतीने ज्या योजना सुरू केल्यात म्हणजे स्त्रियांना ती सवय होऊन गेलेली आहे। मग मला असं वाटतं की त्या गोष्टी, त्या 1500पेक्षा स्त्रियांना आणखी थोडं जास्त रक्कम वाढवून दिली तर त्या स्त्रियांची सवय, आणि त्याचबरोबर 1500 काहीच होऊ शकत नाही, अगदी थोड्या तरी गरजा त्यांच्या भागल्या जातील। म्हणून महाविकास आघाडी ही अशा प्रकारच्या धोरणांचं हे करते। केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत, त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या? मला असं वाटत नाही की प्रत्येक योजना ही प्रत्येक स्त्रीपर्यंत जाते आणि ती योजना जाण्यासाठी तितक्याच प्रकारनं अंमलबजावणी, म्हणजे जे सरकार जे धोरण बनवते, ज्या स्त्रियांसाठी जे काही योजना काढतात ते योजना प्रत्येक स्त्रीपर्यंत गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे। यासाठी खाली जी होणारी अंमलबजावणी ती व्यवस्थितपणे होत नाही आणि प्रत्येक स्त्रीपर्यंत ती योजना जात नाहीये, ती जाणं गरजेचं आहे। त्यासाठी महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे।
महाराष्ट्रात जर बघितलं तर आपण तर गेल्या वर्षभरामध्ये अनेक महिलांच्या वरती अन्याय झालेले आहेत, अत्याचार झालेले आहेत. त्यासाठी अनेक वेळा अशी मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन हवं आहे तालुक्याला, तर ते होताना दिसत नाही. यासाठी काय तुमचं म्हणणं आहे त्यात? नाही, ते झालंच पाहिजे. कारण तुम्ही वेगवेगळ्या योजना सुरू करता, वेगवेगळ्या ठिकाणी अगदी नको त्या ठिकाणी सरकारचा पैसा आपण व्यर्थ जात असताना बघतो. मग मला असं वाटतं की ज्या स्त्रिया या समाजाचा मान आहे, सन्मान आहे, अभिमान आहेत, त्या स्त्रियांसाठी असं स्वतंत्र एक हे होणं गरजेचंच आहे. कारण प्रत्येक स्त्री ही समाजामध्ये सुरक्षित राहणं गरजेचं आहे. कारण समाजाच्या विकासाचा जर आपण रथ बघितला तर त्या रथाचे 2 चाक आहेत, स्त्री आणि पुरुष. जर स्त्रीच या समाजामध्ये सुरक्षित नसेल तर मला नाही वाटत या समाजाचा विकास हा पूर्ण होईल. जोपर्यंत या समाजामध्ये स्त्री सुरक्षित होत नाही, त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं काहीच योजना कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र असं त्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत मला असं वाटत नाही की स्त्रिया सुरक्षित आहेत. कारण स्त्री सुरक्षित असेल तरच देश सुरक्षित असणार आहे. सध्या आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितलं तर अनेक गावखेड्यातील मुली अतिशय हुशार आहेत, मात्र ते शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. जर आपण मेडिकलचा खर्च बघितला, इंजिनिअरिंगचा खर्च बघितला तर तो अगदी गावखेड्यातल्या पालकांना परवडत नाही मुलींना बाहेर घालणं. यासाठी काय करावं लागेल? मोफत द्यावं असं अपेक्षा तुमची? हो, दिलंच पाहिजे. मला असं वाटतं की जी गोरगरिबांची मुलं आहेत अगदी त्यांच्यामध्ये खूप कलागुणी असे खूप चांगल्या कला त्यांच्यामध्ये असतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी खरंच सरकारनं काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण आज जर आपण बघितलं तर वेगवेगळी जी श्रीमंतांची मुलं आहेत ते अगदी कोणतीही रक्कम असेल तर ती रक्कम स्वीकारून पुढे जाण्यासाठी ते जातात किंवा शिक्षण घेतात. पण मला असं वाटतं की जी गोरगरिबांची मुलं आहेत ज्यांच्याकडे खरंच सरकारचं दुर्लक्ष होतंय ते होणं गरजेचं आहे. कारण जी तरुण पिढी आहे तीच सरकार किंवा आपल्या देशाचं पुढचं भविष्य आहे. आणि जर तरुण पिढीच पाठीमागे राहत असेल, शिक्षणात असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यामध्ये जर आपण पाठीमागे पडत असेल तर खऱ्या अर्थानं या समाजाचा विकास होणार नाही. मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. त्यांना तितक्याच प्रकारचं अनुदान किंवा मोफत योजना, मोफत शैक्षणिक योजना सुरू होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज जर आपण शिक्षणाचा विचार केला तर 10वी पास झाल्यानंतर जे 11वी 12वीला अनेक मुलांचं स्वप्न असतं, मी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. मात्र जे नीटचं शिक्षण आहे ते शिक्षण साधारणतः गावखेड्यात होत नाही किंवा तालुका लेवलला सुद्धा होत नाही. अनेक मुलांना कोल्हापूरच्या ठिकाणी जावं लागतंय, सोलापूरला जावं लागतंय, बार्शीला जावं लागतंय. अनेक वेळा ते कोटाला काही मुलं जातात. मात्र सर्वसामान्य माणसाला ते शक्य नाही. कारण 11वी खर्च किमान जर तुम्ही त्या अकॅडमीचा बघितला तर 4 लाख, 5 लाख, 6 लाख रुपये येतोय. तर जे मुलं पालक जे श्रीमंत आहेत ते घालतात, त्यामुळे त्यांची मुलंच डॉक्टर, इंजिनियर होतात. मग सर्वसामान्य मुलांना नीट किंवा जेई असेल, सीईटीचा अभ्यासक्रम जर गावखेड्यापर्यंत मिळाला तर ती मुलं जाऊ शकतात. यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे? हो, नक्कीच. कारण आज या समाजामध्ये बघितलं तर आज आमच्या गावामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर खेडेगावामध्ये हीच परिस्थिती आहे की मुलांना नीट, JEE असेल अशा शिक्षणासाठी जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा त्यांच्या आई वडिलांची जे काही हाल होतात, त्यांच्या आई वडिलांना रोज लोकांच्या बांधावरती जाऊन जे काही काबाड कष्ट करून आपल्या मुलांना जे काही ते पैसे देतात त्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना खूपच त्रास होतो आणि त्यांच्या आई वडिलांचं देखील त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाल होतं. आणि परदेशी शिक्षण देखील मोफत होणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि त्याचबरोबर या सरकारनं गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांना JEE असेल, नीट असेल हे पैसे भरण्यासाठी ज्यांची खरंच ताकद नाही आहे, जी मुलं खरंच बाहेर जाऊ शकत नाहीत, अशा मुलांना त्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण ती जर मुलं पुढे गेली तर आपल्या देशाचं भविष्य बदलेल. आणि त्याचबरोबर परदेशी शिक्षण त्यांना मोफत करून दिलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, जसं आता आपण बघितलं तर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या निवडणुका झाल्या त्यावेळेला 50% महिलांना आरक्षण होतं. त्यामुळं अनेक गावातील महिला सरपंच लोकनियुक्त पण झाल्या. पण तुम्हाला असं वाटतंय का विधानसभेमध्ये सुद्धा 288 मतदारसंघ आहेत, त्यामध्ये 50% महिला आमदार निवडून आल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? हो, आलेच पाहिजेत. मला असं वाटतं की या समाजामध्ये बघत असताना पुरुष प्रधान जी संस्कृती आहे ती संस्कृती आजपर्यंत तितकीच मोठ्या पद्धतीने चालते. कारण जुन्या ह्याच्यामध्ये चालत होती तिथपर्यंत चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादा होती. ती मर्यादा जरी संपली असली तर आज देखील महिलांना पुढे येणं गरजेचं आहे. आणि तितक्याच महिला, कारण जेव्हा या समाजामध्ये, राजकारणामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा महिला पुढे येईल
तेव्हा महिलांचे प्रश्न त्या अतिशय आत्मीयतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून मला असं खरंच वाटतं की महिला देखील तितक्याच पुढे येणं गरजेचं आहे. 50% महिला देखील आमदार असल्या पाहिजेत, का नसाव्यात, असल्याच पाहिजेत. कारण जर महिलांचे प्रश्न पूर्णपणे संपवायचे असतील तर एक स्त्रीची समस्या समजून घेऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की महिला या पुढे आल्याच पाहिजेत. आज जर आपण सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत तर आपण सगळ्या पक्षाचा विचार केला तर काही बोटावर मोजण्या इतपत महिलांना उमेदवारी मिळालेली आहे. असं का होतंय प्रत्येक वेळी? का महिला सक्षम नाहीत, महिला हुशार नाहीत, का त्या पुढे येऊ शकत नाहीत म्हणून देत नाहीत, किंवा काय त्याचं काय सांगता येईल त्याविषयी तुम्हाला? नाही, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे पुरुष प्रधान संस्कृती आजही तितक्याच पद्धतीनं या समाजामध्ये बघतो. जर एखाद्या गावामध्ये एखादी स्त्री जर सरपंच झाली असेल तर आजही आपण बघतो की पूर्ण कारभार हा तिच्या हातामध्ये नसतो. ती फक्त एका सहीची मालकी नसते, तिला पुढे जाण्याचा अधिकारच दिला जात नाही. मला असं वाटतं त्या ठिकाणी त्या स्त्रीनं देखील लढणं गरजेचं आहे. कारण जर स्त्रियांना पुढे जाऊ देत नसाल, जर स्त्रियाच पुढे होत नसतील तर मला नाही वाटत की ह्या गोष्टींचा कुठेतरी मेळ बसेल. कारण स्त्रियांनी आपल्या प्रश्नांसाठी लढलं पाहिजे. मला स्त्रियांना सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला पाठीमागे सारण्याचा प्रयत्न होईल तेव्हा अगदी स्प्रिंग प्रमाणे पुढे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. आणि महिला कमीत ह्या पाठीमागे एकच कारण आहे की जे आजच्या समाजामध्ये जे परिस्थिती चालू आहे त्यामध्ये जो पुरुषांना चांगल्या पद्धतीने त्यांना हे दिलं जाते, म्हणजे स्त्रिया कुठेतरी दबलायत. या समाजामध्ये जी परिस्थिती चालू आहे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात, त्यातून ज्या स्त्रिया दबल्यात त्या दबलेल्या स्त्रियांना वरती काढण्याचं काम या समाजाचं आहे. त्यांना तितकंच चांगल्या पद्धतीनं सशक्तीकरण करणं त्यांचं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये आपण धाडस पेरू तेव्हा मला असं वाटतं की महिला ह्या 50% काय अगदी 75% महिला असतील आणि 25% पुरुष आमदार असतील जेव्हा स्त्रिया स्वतःच्या प्रश्नासाठी लढतील तेव्हा. आज जर इतिहास बघितला तर इतिहास काळापासून जिजामाता असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं इतिहास काळापासून काम केलेलं आहे. त्यानंतर राजकारणातल्या सुद्धा स्त्रियांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. तेव्हा अजूनही या स्त्रियांना पुढे येता येत नाही, याचं काय कारण असावं? मग यामध्ये मला असं वाटतं की स्त्रियांनी थोडा पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपण ज्या स्त्रिया बघितल्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जर आपण विचार केला किंवा त्यांच्यावरती जर आपण अभ्यास केला तर त्यांनाही विरोध करणारी लोक भरपूर होती. पण त्यांनी समाजासाठी किंवा समाजामध्ये समतेचा विचार पेरण्यासाठी जे उचललेलं पाऊल होतं त्या पाऊलासाठी त्यांना त्यांच्या अंगावरती शेणाचे गोळे देखील फेकले गेले. पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या नवऱ्याची साथ होती आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे विचार होते, त्यांच्या रक्तामध्ये जी धमक होती, मला असं वाटतं ते आजच्या स्त्रियांमध्ये सुद्धा तीच धमक त्यांच्या रक्तामध्ये येणं गरजेचं आहे. कारण पहिल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी एक प्रकारचं धाडस दाखवलं. आज ठराविक स्त्रिया त्या प्रकारचं धाडस दाखवत आहेत, पण त्याचप्रमाणे त्यांना समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी बोलून किंवा काहीतरी गोष्टी उठवून त्यांचं वेगळ्या प्रकारे त्यांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला असं वाटतं की जे विचार, जी धमक आपल्या पुरोगामी स्त्रियांमध्ये होती ती धमक आपल्या स्त्रियांच्या रक्तामध्ये आली पाहिजे. त्यांचे विचार सावित्रीमाई असतील, अहिल्यामाई असतील, जिजामाई असतील, अशा अनेक स्त्रियांचे विचार हे आपल्या स्त्रियांमध्ये पेटवणं गरजेचं आहे. त्यांच्या मनामध्ये घालणं, ते विचार त्यांच्या मनामध्ये पेरणं गरजेचं आहे. तेव्हा मला असं वाटतं की एक स्त्री पाठीमागं राहणार नाही. यासाठी आपण काय पुढाकार घेणार आहे इथून पुढे? हो, मी सांगायचं झालं तर मी आजपर्यंत इयत्ता 8वी पासून सावित्रीमाई फुले असतील, अहिल्यामाई असतील, जिजामाई असतील यांच्यावरती तर समाजामध्ये जाऊन स्त्रियांपर्यंत जाऊन बोलले किंवा स्त्रियांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या सशक्तीकरणासाठी स्त्रियांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे हे सांगितले. आणि इथून पुढे देखील मी अहिल्यामाई असतील, सावित्रीमाई असतील, जिजामाई असतील किंवा अनेक स्त्रियांनी या समाजामध्ये, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई असतील, यांनी जे कार्य केलं म्हणजे अगदी शिक्षणापासून सामाजिक कार्यापर्यंत ज्या स्त्रिया पुढे आल्या त्यांचे विचार मी समाजातील प्रत्येक स्त्रीच्याच नव्हे तर पुरुषाच्या मनापर्यंत देखील पोहोचवणार. कारण जोपर्यंत स्त्रीच्या बरोबर पुरुष राहणार नाही आणि पुरुष जोपर्यंत स्त्रियांच्या बरोबर राहणार नाही तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही. ओके, धन्यवाद मॅडम. अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती तुम्ही आम्हाला दिली. आमच्या चर्चासत्रामध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.